युतीची जेव्हा सत्ता आली 1995 साली, त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं की 40 लाख लोकांना आम्ही झोपडपट्टी मधल्या घरं देणार आहोत. आता वरकरणी हे सगळं ऐकायला फार छान वाटतं. प्रश्न असा आहे की ही जी घरं दिली जाणार होती किंवा काही प्रमाणामध्ये दिली गेली, या घरांचे लाभार्थी कोण आहेत? या घरांचे लाभार्थी जर मराठी लोक नसतील, या घरांचे लाभार्थी जर स्थानिक भूमिपुत्र नसतील, तर बाहेरनं लोक येणार, ते त्यांच्या पोटापाण्यासाठी अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणार, त्यांच्यासाठी इथल्या वेगवेगळ्या एनजीओ काम करणार आणि मग त्यांच्या वस्त्या अनधिकृत राहणं कसं बरोबर नाहीये. मग त्यांना कोणीतरी पाणी मिळवून देणार, मग कोणीतरी त्यांना टॉयलेट्स मिळवून देणार, मग कोणीतरी त्यांना घरं, रेशन कार्ड मिळवून देणार. आणि मुळामध्ये ह्या सगळ्या ज्या एका अर्थाने अनधिकृत प्रक्रिया आहेत, गैरसंवैधानिक प्रक्रिया आहेत, त्या सगळ्या प्रक्रिया संविधानिक करून टाकण्याचा एक महत्वाचा प्रयत्न या काळामध्ये झाला. आणि त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधनं एकीकडे काड्याच्या पेट्यांसारख्या इमारती उभ्या राहिल्या. हा त्यातला एक महत्वाचा प्रॉब्लेम की कुठल्याही प्रकारची सौंदर्य दृष्टी नसलेल्या अशा प्रकारच्या इमारती गरिबांच्यासाठी मोठ्या प्रमाणात मध्ये बनवल्या गेल्या. आणि दुसरं म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांना इथे फुकट झोपडपट्टीत नाही इमारतीमध्ये घर मिळणार आहे अशा प्रकारचा त्यांचा समज करून दिला गेल्यामुळे 70 ते 82च्या काळामध्ये जसा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे स्थलांतर होत होतं, जे गिरण्यांच्या संपामुळे काहीसं मंदावलेलंही होतं, ते पुन्हा 90 सालानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तर भारतातनं आणि नंतरच्या काळात पूर्व भारतातनं प्रचंड स्थलांतर महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि इतर शहरांमध्ये झालं, ज्याच्यामुळे या राज्याचा संपूर्ण लोकशाही समतोल कोसळून पडला आहे.